लक्ष्मण भिकाजी अस्वार हे एकलारा गावातील महसूल विभागाशी संबंधित कोतवाल काल रात्री 10च्या दरम्यान रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून स्थानिक तलाठी यांना मिळाली आणि त्यावर त्या रेती तस्करीला आळा घालण्यासाठी म्हणून आपल्या तलाट्यासोबत हे लक्ष्मण भिकाजी अस्वार हे सुद्धा गेले. ट्रॅक्टर अडवण्याच्या प्रयत्नात त्या रेती तस्कराने सदर ट्रॅक्टरची जोरदार धडक संबंधित लक्ष्मण भिकाजी अस्वार यांना दिल्याने ते त्यात जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना वरोडोपकाली रुग्णालयात आणण्यात आले, परंतु त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना हलवताना अकोल्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी 5:30 वाजता या दरम्यान त्यांच्या चिमुकल्याने त्यांच्या प्रेताला अग्नी दिला. यावेळी गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या संवेदना आणि भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. तालुक्यातील रेती तस्कराचा हैदोस हा सर्वांसाठी चिंतेचा विषय असल्याचा भावना अनेकांनी आपल्या मनातून व्यक्त केल्या आणि त्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणीसुद्धा या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आली. त्यांना काही स्वप्न नव्हतं पडलं किंवा ट्रॅक्टर पकडायला जावं लागते की ट्रक पकडायला जावं लागते. ते त्यांची ड्युटी निभावली. त्यांनी ते ड्युटी करायसाठी आणि कोणता खालचा कर्मचारी त्याच्या मतानं ड्युटी करायला जात नाही. त्याचं ते काम म्हणा, वरिष्ठांचा आदेश म्हणा, अशातला प्रकार असतो. ते सरकारी कामावर आपली ड्युटी निभावण्याकरता गेले आणि प्रथम दर्शनी असं म्हणता येईल की त्यांची क्रूर हत्या झाली. याबद्दल कोणाचं दुमत असणार नाही मला वाटतं. कारण की जर अशा प्रकरणं घडले तर चुकीचं काम करणाऱ्या लोकांची ताकद वाढेल. आज या ठिकाणी तालुका मॅजिस्ट्रेट साहेब हजर आहेत. त्यामुळे साहेबांना मी गावकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की गेलेली व्यक्ती वापस येत नाही. त्यांचे मुलं बाळं उघड्यावर पडले, लहान लहान लेकरं आहेत, घरी शेती नसल्यासारखी आणि मोलमजुरी करणारी व्यक्ती तुमच्या डिपार्टमेंटमधला सर्वात कनिष्ठ कर्मचारी, त्याची काय परिस्थिती घरची असेल आपण जाणू शकता. तेव्हा पहिला मुद्दा आहे की दोषींना जास्तीत जास्त कडक कारवाई दोषींवर झाली पाहिजे. दुसरा मुद्दा हा आहे की आपल्या माध्यमातून सरकारी मदत त्यांना त्यांच्या मुलाबाळांसाठी भविष्यासाठी आजच नाही तर त्या ज्या आमच्या भगिनी त्यांच्यासाठी किंवा मुलासाठी काय आपल्या डिपार्टमेंटमार्फत करता येईल असं माननीय तहसीलदार साहेबांनी करावं. जमलेला जनसमुदाय पाहता त्यांच्या स्वभावाची ओळख होते. म्हणजे मी 10 महिनेच आहे इथं. त्यांना जेवढ्या वेळा भेटलो अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व. म्हणजे मला जेवढ्या वेळा भेटले हसत बोलले. कुठलंही काम असेल म्हणजे ते त्यांच्या गावचं असेल नसेल, इलेक्शन ड्युटीवर अगदी नाही, ते त्यांच्या गावच्या संबंधित असेल नसेल, त्यांना सांगितलं की अस्वार भाऊ हे काम आपल्याला करून घ्यायचं आहे. कधीच त्यांच्या तोडून नाही आलं नाही किंवा हे माझं काम नाही म्हणलं नाही. त्यामुळे असं एक चांगला काय म्हणू शकतो आता एकदम सगळ्यांच्या मनात बसलेला माणूस आज आपल्यातून निघून गेला. याचं सगळ्यांनाच दुःख आहे. आमच्या महसूल परिवाराकडून मी श्रद्धांजली वाहतो. आणि दुसरी गोष्ट आपण जे बोललात की त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही सकाळी म्हणजे रात्री जेव्हा ती घटना घडली त्यानंतर 15 ते 20 मिनटात मी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं तिथं आपण प्राथमिक उपचार जे काही अवेलेबल सोयीसुविधा आहेत तेवढ्या आपण तिथं हे केलं आणि लगेच त्यांना ॲम्ब्युलन्स अरेंज करून आपण अकोल्याला आयकॉन हॉस्पिटलला म्हणून पाठवलं. पण आता त्या वरवटला आपल्याला ते व्यवस्थित बोलले आपल्याशी. म्हणजे आम्हाला तरी आत्मविश्वास होता की पायाचं फक्त तेवढा प्रॉब्लेम आहे, ते होऊन जाईल आपल्याला. पण दुर्दैव असं की त्यांना रस्त्यात जातानाच ते निघून गेले आपल्यातून. तर आता ते दुर्दैव म्हणा, त्याला आपण काही करू शकणार नाही आता. तर ती गोष्ट घडली तशी झाली. त्यानंतर तात्काळ आम्ही मग पोलीस स्टेशन गाठलं. सकाळी 4पर्यंत आम्ही PI साहेबांशी, ॲडिशनल साहेबांशी, कलेक्टर साहेबांशी सगळ्यांशी चर्चा करून जेवढी जास्त कलमं लावता येतील, जे कलमं बसतील 302, 307, 353, 379 सगळी कलमांतर्गत आपण त्यांना त्या ठिकाणी
दोषी ठरवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते ठरतीलच दोषी 100%. त्यांना नक्कीच कठोर शिक्षा होईल त्यामध्ये, त्याबाबत काही दुमत नाही. दुसरी गोष्ट आहे की शासकीय मदत, तर ते शासकीय कर्तव्यावर असताना त्यांचं हे झालेलं आहे. शासनाच्या प्रत्येक GRमध्ये, परिपत्रकामध्ये किंवा पत्रामध्ये जे काही तरतूद असेल ती प्रत्येक मदत आपण त्यांना मिळवून देऊ. त्याच्यात कुठलीच कुचराई होणार नाही आणि त्यांना त्वरित मिळवून देऊ. जे काही त्यांना लाभ आहे त्याला डिलेसुद्धा होणार नाही. त्याची दक्षता मी घेईन. शासनाचे जे काही नियम अटी आहेत ते प्रत्येक नियम अटीमध्ये त्यांना बसवण्यासाठी आपण प्रयत्न करू. कारण त्याच्यानं काय त्यांचं दुःख कमी होणार नाही, पण थोडंफार तरी त्यांना सांत्वना किंवा यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी एक ऊर्जा मिळेल यासाठी आपण प्रत्येक प्रयत्न करू. आणि गावकऱ्यांना मी आश्वासित करतो की आपण तिथं काही येण्याची कोणाचीही गरज पडणार नाही किंवा तुम्ही कोणीही तहसीलमध्ये येऊन उद्या परवा कोणीही अपडेट घेऊ शकता की त्याच्यात काही प्रगती झाली. कोणी एक जण आलं तरी चालते, म्हणजे एवढे सगळे काही येण्याची आवश्यकता पडूच देणार नाही आपण. म्हणजे मी नेहमी कर्मचाऱ्यांचं जे काही चांगलं असेल ते करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. याबाबतीत पण ते होईलच. तर या ठिकाणी सगळ्या जमलेल्यांना मी ग्वाही देतो की त्यांना जी काही शासकीय मदत असेल ती वेळेत आपण देण्याचा 100% प्रयत्न करू. त्यामध्ये कुठलंही दुमत होणार नाही. कुठलीही छोटी मोठी गोष्ट असेल ती आपण ॲडजस्ट करून घेऊ आणि त्यांना त्यात बसवण्याचा पण नक्की प्रयत्न करू. कॅमेरामन सुरेश इंगळेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, एकलारा, संग्रामपूर.